यानंतर बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या निम्न तेरणा धरणाचे दरवाजे 12 दरवाजे हे 10 सेंटीमीटरनं खुले केले गेलेत। त्यामुळे तेरणा नदीला पूर आलेला असून लातूर जिल्ह्याच्या उजनी गावात पुराचं पाणी शिरलंय। याची ड्रोन दृश्य समोर आली आहेत। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस पडला। पावसामुळे कोर्टी गावात पाणी झालंय, तर अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्येही पाणी शिरलं। करमाळा ते कोर्टी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक सुद्धा बंद केली गेली आहे। बारामती शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडलाय। ढगफुटी सदृश पावसामुळे जळोची भागाला जोडणाऱ्या रस्त्यावर ओढ्याचं पाणी आलं। त्यामुळे बारामती शहर आणि जळोची गावातल्या नागरिकांचा संपर्क तुटलाय। धाराशिव जिल्ह्यामधली सगळीच मोठी धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। सीना, कोळेगाव, तेरणा, मांजरा आणि निम्न तेरणा या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगीत झालेल्या मुसळधार पावसामुळे बोडका इथल्या नारळा नदीला पूर आलाय। पुलावरनं पाणी वाहत असून नागरिक जीव घेणा प्रवास करतात। मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातल्या गावांमध्ये पूर परिस्थिती पाहायला मिळते। आंदेवाडी आणि जहांगीर गावातले रस्ते बंद झाल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही। त्यामुळे जीव धोक्यात घालून बैलगाडीतनं वृद्ध महिलेला रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी भागात ढगफुटी सदृश पाऊस पडलाय। दगडी नदीला पूर आलाय। अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय। सातगाव डोंगरी धरण ओव्हरफ्लो झालंय, तर शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय। गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली। त्यामुळे नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे खुले केले गेलेत आणि विसर्ग सुरू झालाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसानं हजेरी लावली। यामुळे अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय, तर बऱ्याच ठिकाणी जनावरं वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय। परभणीच्या पाथरीमध्ये मुसळधार पाऊस पडला। यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, तर नदी नाल्यांना पूर आलाय आणि काही ठिकाणी वाहतुकीलाही फटका बसलाय। पुण्यात मुसळधार पाऊस बरसला। पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर पाणी साचून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अवजड वाहनांचा प्रवास सुरू असल्यामुळे अपघाताचाही धोका निर्माण झालाय। सांगली शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडला। पावसाची संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झालंय। मिरज शहरातही पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणी साचलं। नागपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली। सोलापूर शहरातील स्वामी विवेकानंद नगरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर आलं। पावसामुळे पाण्याचा ओघ वाढल्यामुळे सैफुल भागातली परिस्थिती गंभीर बनली। घरात पाणी शिरून नागरिक हैराण झालेत। शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे शिरूर निर्वी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे पुन्हा 1 फुटानं खुले करण्यात आलेत। मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे आणि 18,864 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मुसळधार पावसानं भंडाऱ्यालाही झोडपून काढलं। अनेक सखल भागात जलमय परिस्थिती आहे। भंडारा शहरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। मुसळधार पावसामुळे पुण्याच्या थेऊर गावातील रुखे वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पुरामुळे शेळ्या म्हशी वाहून गेल्यात। 25 शेळ्यांपैकी अवघ्या 4च शेळ्या शिल्लक राहिल्यात। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। पुण्याच्या वाघोली परिसरात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। त्यामुळे वाघोली परिसरातील रस्त्यांवरती पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। पाणी साचल्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झालाय। पुण्यामधील नायगाव प्रयागधाम रोडवरील पूल पाण्याखाली गेला। त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। सोबतच आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं गॅरेजमध्ये लावलेली वाहनं सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात मुसळधार पावसामुळे चांगलाच हाहाकार माजला। पंथेवाडी इथे 2 मेंढपाळांच्या 54 शेळ्या आणि मेंढ्यांसह एक बैलही पुराच्या पाण्यात वाहून गेला। यामुळे लाखोंचं नुकसान झालंय। बदलापूर शहरात पडलेल्या पावसामुळे उल्हास नदीची पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे उल्हास नदीच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। तरीही काही अतिउत्साही तरुण नदीकाठी फिरताना दिसतात। पुण्याच्या वाघोली परिसरातील 1000 रहिवासी असलेल्या सोसायटीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं।
रहिवाशांनी पाण्यात उतरत बिल्डर आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडलं. नालासोपाऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. काही मिनिटं पडलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झालेत. नालासोपाऱ्यातील गालानगर, मजेठिया पार्क, राजनगर, संकेश्वर नगर या सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे सर्वसामान्यांसह नोकरदार वर्गाचेही हाल झाले. पालघरमध्ये बोईसर, डहाणू, कासा, तलासरी या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पाऊस भात शेतीसाठी पूरक असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरती पावसाचं पाणी साचल्याचं चित्र दिसलं. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या पावसाचा फटका बसलाय. पनवेलमधील कुंभारवाडा इथे पावसाचं पाणी साचलेलं. पाण्याचा निचरा होत नसल्यानं पाणी साचलं. यावेळी पनवेल पालिकेकडून पाणी काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले गेले, तर सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं रहिवाशांना मात्र त्रास सहन करावा लागला. मुंबई नाशिक महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ठाण्यावरनं नाशिकच्या दिशेनं जात असलेल्या वाहनांना 1 ते 1.5 तास वाहतूक कोंडीचा सामना करत वाट काढावी लागते. खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यामुळे वाहन चालकांचं कंबरडं मोडलंय. इंदापूर तालुक्यातही पावसानं मोठं नुकसान केलंय. यावेळी दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचनाही दिल्या. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचून लोकांची गैरसोय झाली आणि यामुळे जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर टीका केली आहे. आजवर सलग इतक्या वेळेला मुंबईला तुंबलेली कुणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे दुसऱ्यावर बोट ठेवणं सोपं असतं, मात्र स्वतः काम करणं खूप अवघड असतं, असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला. छगन भुजबळांच्या दालनामध्ये उद्या ओबीसी उपसमितीची बैठक पार पडणार आहे. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर सदस्य या बैठकीला हजर राहतील. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवरनं ओबीसी वर्गात नाराजी असून ओबीसी मंत्रालय योजनांची या बैठकीमध्ये चर्चा पार पडेल. मावळमध्ये राष्ट्रवादीला भाजपनं जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केलाय. मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतील संघर्ष अजूनही कायम आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात महायुती म्हणून वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. मात्र महायुतीत राहून जर वेगवेगळे प्रयोग केले गेले तर ना घरका ना घाटका अशी अवस्था करू, असा थेट इशारा महेंद्र दळवी यांनी महायुतीतल्या नेत्यांना दिलाय. भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रप्रेम दिखाऊ स्वरूपाचं असल्याचं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय. तर भारतीय जनता पार्टी पाकिस्तान प्रेमी असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यात विरोधी पक्ष आता बेरोजगार झाल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय. तर मतांची पळवापळवी करण्याचा रोजगार मिळाल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवरतीही टीका केली. अलिबागमधील गेल आणि आरसीएफ कंपनीच्या नवीन प्रकल्पात स्थानिकांना नोकरी देण्याची मागणी शिवसेनेची आहे. यासाठी आमदार महेंद्र दळवींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रकल्पग्रस्तांना कंपनीत नोकरी देण्याची मागणी करण्यात येते. करमाळाच्या कंदरमध्ये आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समर्थनात बॅनरबाजी करण्यात आली. तर अंजना कृष्णा या केरळच्या नसून त्या करमाळ्याची लेक असल्याचं अतुल खुपसे पाटलांनी म्हटलंय. चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांनी भजन साहित्य वितरण सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी मुनगंटीवारांनी भजनाचा आनंद लुटला. विविध भजन साहित्याचं वितरण यावेळी पार पडलं. गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पूजा गायकवाडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता पूजा गायकवाडला जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंना अटक झाली आहे. राहुल धोत्रे या हत्याकांड प्रकरणी निमसेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आडगाव पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली. मुंबईच्या नेव्हीनगरमधील इन्सास रायफल चोरी प्रकरणी अटकेत असलेल्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोनही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली जाते. जळगावच्या बिलवाडी गावात पुन्हा एकदा तणाव आहे. 2 कुटुंबांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू झालेला. संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या घरावरती दगडफेक करत तोडफोड केली. संतप्त नागरिकांची पोलिसांनी यावेळी समजूत काढली. जळगावच्या बिलवाडी गावात मंत्री गिरीश महाजनांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील तणावग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. मंत्री महाजन यांच्यासोबत जिल्हाधिकारी सुद्धा उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे. कांद्याला प्रति किलो 8 ते 10 रुपयांचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. त्यामुळे कांद्याला योग्य दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.
कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव यासह कांदा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या बाबतीत 4 शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. बागलाण मालेगाव महामार्गावरती रास्तारोको आंदोलन करत गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून शेतकरी आणि कांदा उत्पादक रस्त्यावरती उतरले. साताऱ्याच्या कराडमध्ये नवरात्रोत्सवात दांडिया गरबा खेळण्यास सकल हिंदू समाजानं विरोध केला. यासाठी सकल हिंदू समाजानं पोलिसांना निवेदन दिलंय. दांडिया गरबा खेळल्यास कार्यक्रम हाणून पाडू असा इशाराही दिला गेलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भीमणी नदीपात्रात वाघ मृतावस्थेत सापडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. दरम्यान वनविभागानं हा मृतदेह बाहेर काढलेला असून मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहातनं वाघ वाहून गेल्याचं दिसून आलं. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केम्ब्रिज स्कूलमध्ये पोलिसांनी मॉकड्रिल केलंय. मॉकड्रिल विद्यार्थी आणि पालकांच्या जीवावर बेतलं. शाळेमध्ये बॉम्ब असल्याची माहिती कानावर पडताच अनेक पालकांनी सुट्टी घेत विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शाळेत धाव घेतली. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी शाळा सोडून पळ काढला. या घटनेनंतर पोलिसांची मॉकड्रिल असल्याचं स्पष्ट झालं. जळगावच्या शिरसोलीमध्ये स्मशानभूमीच्या जागेवरनं वाद झालाय. स्मशानभूमीच्या जागेवरती व्यापारी संकुल उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान स्मशानभूमीच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी जोर धरतीये. जळगावच्या तोंडापूर गावात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तातडीनं स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांची आहे. कोल्हापूरच्या कुंभोज दानोळी मार्गावरील कुंभोज परिसरात बिबट्याचा वावर आढळलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा केली जाते. छत्रपती संभाजीनगरातील चेतना एम्पॉवरमेंट आणि हेमा फाउंडेशनच्या वतीनं डिजिटल डिटॉक्स महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. या स्पर्धेत मदनलाल सारडा राजस्थानी प्राथमिक शाळेनं छीना बचपन हे नाटक सादर केलं. या दरम्यान मदनलाल सारडा राजस्थानी प्राथमिक शाळेच्या नाटिकेला 31,000 रुपयांचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. अंधश्रद्धेविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथे विज्ञानाच्या विविध प्रयोगांचं सादरीकरण केलं गेलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं हा उपक्रम राबवला गेला. रायगडच्या अलिबागमध्ये माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी 30 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेत आपली मतं मांडली. झेप फाउंडेशनच्या पुढाकारानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये अक्षरशिल्प पामा इंडिया रिजनल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये 813 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अबॅकस आणि मानसिक गणिताच्या माध्यमातून अद्वितीय कौशल्य दाखवत सर्वांची मनं जिंकली. बीडमधील बंजारा समाजाच्या जनआक्रोश मोर्चात बोलताना धनंजय मुंडेंनी वंजारी आणि बंजारा एकच आहेत असं विधान केलं. यावरनं बंजारा समाज आक्रमक झाला. वंजारी आणि बंजारा एक नाहीत. याआधी सुद्धा तुम्ही आमच्या ताटातले 2.5% आरक्षण घेतलंय ही भावना व्यक्त करत धनंजय मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. अनुसूचित जमातीमध्ये इतर जातींचा समावेश केला जाऊ नये या मागणीसाठी आदिवासी समाज आक्रमक झालाय. वाशिमच्या मंगरुळपीर तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला जाऊ नये या मागणीचं निवेदन देण्यात आलं. गेल्या वर्षी नांदेड शहरात झालेल्या पुरामुळे बाधित कुटुंबांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाहीये. पूरग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी वंचितकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं गेलं आहे. आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहापूर श्रमजीवी संघटनेनं 4 शासकीय कार्यालयांवरती धडक मोर्चा काढला. आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातलाय. नागपूरच्या संविधान चौकातून जाणारा रस्ता उड्डाणपुलाच्या कामामुळे गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे तातडीनं रस्ता सुरू करण्याची मागणी जोर धरतीये. जळगावात बंजारा समाजानं मोर्चा काढला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतलेला. जालना पालिकेमध्ये बौद्ध समाजानं ठिय्या आंदोलन केलं. मोती तलावात गौतम बुद्धांची मूर्ती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला गेला आहे. सिल्लोडमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. सिल्लोड शहरातील अवैध धंदे बंद करून कारवाईची मागणी केली जाते. तातडीनं ही मागणी पूर्ण करण्याची मागणी जोर धरतीये. सिल्लोडमध्ये ओबीसी समाजानं आंदोलन छेडलंय. मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरचा विरोध केला गेलाय. दरम्यान तातडीनं हा जीआर रद्द करावा अशी मागणी होतीये.
मंगरुळपीरच्या कोठारी गावातील नागरिकांनी दारूबंदीसाठी आंदोलन केलं. तातडीनं गावात दारूबंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस स्थानकात निवेदन देऊन बंदीची मागणी पुढे होती आहे. हिंगोलीमध्ये कळमनुरी आदिवासी समाजानं आंदोलन छेडलं आहे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग होता. जालन्यामध्ये बंजारा समाज आक्रमक झालाय. बंजारा समाजाच्या जनाक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा निघाला. अकोल्यामध्ये आदिवासी समाजानं मोर्चाचं आयोजन केलेलं. यावेळी बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाच्या मागणीला विरोध केला गेला. दरम्यान बोगस जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी होती. गोंदियाच्या गांधी टोलामध्ये ओबीसी समाजाकडनं रॅली निघाली. यावेळी मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाचा विरोध केला गेला. दरम्यान 21 सप्टेंबरला होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलंय. जळगावच्या बिलवाडीतील तुंबळ मारहाण प्रकरणानंतर जळगावात रास्ता रोको झाला. गोपाळ कुटुंबाकडनं न्यायाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडनं 6 आरोपींना अटक झाली. महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा आढावा पूर्ण केल्यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. छोटासा ब्रेक घेतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.